सुरक्षित असतात. तुमची मुलं त्याच्यापेक्षा वाईट स्थितीत शिकतायत. तुम्हाला काही वाटत नाही याबद्दल? त्यांचे कुत्रे जे तिथे ठेवताना ते चांगल्या जागी असतात. काय किचन होतं ते, आणि तरी तुम्हाला काहीच वाटत नाही कोणाला? उठाव करून पण कोणी लक्ष देत नाही साहेब आमच्या गावाकडे, आमच्या शाळेकडे. तुम्ही बसा, आता मी तुमच्यासोबत बसेल. पण तुम्ही आता अर्ज लिहा. लेकरायला नियमित व्यवस्थित शिकवायचं, त्यांचे क्लास बरोबर घ्यायचे. लेकरं नाही, खेळतायत का, तो बघतायत का, मास्तर कोणी ते लेकरांना झाडू मारायला लावत आहे? काय लेकरांना झाडू मारायला चालले का? नवोदयला लागलेली माझी मुलगी 95% पडलेत सर. आणि ह्या मास्तरच्या चुकीमुळे माझी मुलगी आज गरीबाचं लेकरू आज याच्यामध्ये आहे. आमच्यावर हेच अन्याय होत आहे ह्याच्यामध्ये. नवोदयला पात्र 95% माझं लेकरू लागून सुद्धा आज माझं लेकरू गावामध्ये शिकवायचे, दुसरीकडे आमच्यावर शिकवण्याची वेळ आली सर. आम्ही गरीब मास्तर अजून पण येतं आहे तिथे, आता पण नाव आहे. काय? ते सोनवणे सर होते आणि दुसरे एक पोलीस सर म्हणून होते सर. आणि त्यांनी ही माझी मुलगी आहे नवोदय पात्र झाली, तिचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. मोबाईल दाखवा माझा. बदली का? सस्पेंड का नाही केलं? माझ्या मुलीचा अर्ज भरताना असते ना ते दाखवा माझा शहरी मोबाईल. भागातून कारण सर उठाव केल्याशिवाय मला पण कळलं कुठंच काही होत नाही, न्याय मिळतच नाही गरीबाला ह्या याच्यामध्ये. उठाव कुठं तरी आपण लढावंच लागते. नाही, लढावं तर लागणार आहे. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही नाही लढणार तर कोण लढणार? माझा आज लेकरू नवोदयला 95% पडून सुद्धा आज घरी राहायची वेळ आली माझ्या लेकराला. गरीबाच्या आमच्या गावाला एक तर बसची सुविधा नाही. कुठं 10वीच्या नंतर आमचे लेकरं जाणार कुठं? सुविधाच नाही कुठली. मुलीच्या जातीनं कुठं शिकावं, कसं शिक्षण घ्यावं? आज ह्या दादाची मुलगी 12वीला आहे, कुठं दुसरीकडे शिकायला का? आमच्या गावात सुविधा नाही बसची. कशामुळं? लेकरानं शिकायचं कसं? पोरींच्या जातीनं कसं आम्ही? मुलींचं लय अवघड आहे. त्याच्यासाठी कुणीतरी कुठंतरी पुढाकार घ्यायलाच हवा सर. तुमच्या रूपानं आशाजीकरण आलेली आता काहीतरी समजा तुम्ही काहीतरी पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, तुम्ही वाट का बघताय? काय आता आशाजीकरण म्हणजे आता आम्ही वारंवार तक्रार करून आमच्या कोणी लक्ष धरत असेल तुम्ही शाळेसमोर बसले पाहिजे होते तुम्ही. बरोबर आहे, पण आता कुठेतरी आम्हाला आशाजीकरण नाही बुवा काहीतरी आता नाही, मी म्हणतोय तुम्ही आज जे कोणी व्हिडिओ असेल, जे कोणी असेल अधिकारी, त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा जर तुम्ही गोष्टी सुधारल्या नाही तर आम्ही आंदोलनाला बसतोय. आणि मला अभिजित येणार आहे, मी येईल तुमच्यासोबत बसायला. आणि या शाळेमध्ये योग्य प्रकारे टीचिंग लेकराला दिलं पाहिजे सर. योग्य प्रकारे त्यांच्या म्हणजे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिकवलं पाहिजे, घडले पाहिजे. आमचे पण गरीबाचा आम्ही पण माणूस आहे, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे. व्हिडिओ कोण? व्हिडिओ कोण?